मागील भागात आपण पाहिलं, सत्यन सकाळीच मुंबईला पोहोचला होता. त्यामुळे हिरण्या भलतीच खुश होती. त्याच्यासमोरही दक्ष आणि दीक्षाचे गोडवे गाऊन झाले होते. दिशू, दक्ष तिच्या रूममध्ये डोकावला. ती पॅकिंग करत होती. बोल ना. तिचं सगळं लक्ष तिच्या बॅगेकडे होतं. दक्ष आजूबाजूला पाहता आत आला आणि त्यानं तिला जवळ ओढलं. आता पुढे. काय हे, कालपासून मला नीट भेटली सुद्धा नाहीयेस तू. दक्ष तिच्या भोवती हातांचा विळखा घालत म्हणाला. आता भेटणारच आहोत ना, कायमचे. दीक्षा हसून म्हणाली. हो, पण तेव्हाचं भेटणं वेगळं असेल ना दिशू. यू विल बी मिसेस दीक्षा दक्ष कारखानीस. गेल्या 2 वर्षात कितीतरी वेळा मी हे नाव घोकलं होतं दिशू. याआधी या नावाची किंमत मला कधीच कळली नाही, पण आता खरंच तुझ्याशिवाय नाही राहू शकत. दक्ष तिचे केस कुरवाळत म्हणाला. मलाही दक्ष, खरं तर लग्न वगैरे करावं असं फारसं कधी वाटलं नाही मला. नेहमी वाटायचं आपलं फ्रीडम कोण स्वतःहून गिवअप करणार. पण नितीनची भेट झाली आणि असं वाटलं आता सेटल झालं पाहिजे. पुढे असं काही होईल हे कधी डोक्यातच आलं नाही ना दक्ष. अनावधानानं तू आयुष्यात आलास आणि आपण एका बंधनात बांधले गेलो. 2 वर्षापूर्वी कधी एकदा या सगळ्यातून बाहेर पडते असं झालं होतं मला. पण आज हे बंधन हवं असं वाटतंय, तेही कायमसाठी. आय वॉन्ट टू बी युअर्स दक्ष, फॉर एव्हर. दीक्षा त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली. आय लव्ह यू बायको. दक्ष तिला मिठी मारत म्हणाला. बघ हा, आता स्वतःहून म्हणालायस आय वॉन्ट टू बी युअर्स. मग आता मी त्रास दिला तर काही बोलायचं नाही. दक्ष तिची खेचत म्हणाला. आला मूळ पदावर, खडूस कारखानीस. तू देस त्रास, मग बघते तुझ्याकडे. दीक्षा भुवई उडवत म्हणाली. दोघे बराच वेळ बडबड करत होते. शेवटी कार्तिकनं येऊन दक्षला पॅकिंग करायला हकललं. तेव्हा कुठे तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. दुपारच्या सुमारास सगळे तयार होऊन खाली आले. फ्लाईट बुकिंग ऑलरेडी झालं होतं. आज घरची मंडळी निघणार होती. बाकी नातेवाईक वगैरे दुसऱ्या दिवसापासून व्हेन्यूवर पोहोचणार होते. देवाच्या पाया पडून दक्ष आणि दीक्षा गाडीत येऊन बसले. गणपती बाप्पा मोरया, दिव्या ओरडली आणि वऱ्हाड निघालं. उदयपूरला लग्नाच्या डिस्कशनमध्ये प्रवास कसा संपला हे कुणालाच कळलं नाही. दक्ष आणि फॅमिली उदयपूरमध्ये दाखल झाले. ताज लेक पॅलेसच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांच्या गाड्या थांबल्या आणि हॉटेल स्टाफ नवरा नवरीच्या स्वागतासाठी पुढे सरसावला. त्यांनी ट्रेडिशनल पद्धतीनं टीका लावून औक्षण करून दोघांचं स्वागत केलं आणि पाठोपाठ सगळेच हॉटेल लॉबीमध्ये आले. आजचा दिवस आरामाचा होता. नवरा नवरीला त्यांची ब्युटी स्लिप मिळायला हवी ना. उद्यापासून त्यांची मित्रमंडळी आणि नातेवाईक यायला सुरुवात होणार होती आणि संध्याकाळी मेहंदीच्या प्रोग्रॅमनं लग्नसराईचा श्री गणेशा होणार होता. पाठोपाठ पुढल्या सकाळी हळद आणि रात्री कॉकटेल पार्टी कम संगीत ठरलं होतं. त्यानंतर लग्नाचा बार उडणार होता. त्यामुळे सगळेच एक्सायटेड होते. दक्षने चेक इन करून सगळ्यांकडे रिस्पेक्टिव्ह रूम्सच्या कीज ठेवल्या. फॅमिली मेंबर्सना टॉप फ्लोअरच्या रूम्स अलॉट झाल्या होत्या, तर सगळ्या गेस्टसाठी खालच्या फ्लोअर्स बुक होते. दीक्षानं मनातल्या मनात दक्षच्या मॅनेजमेंट आणि प्लॅनिंगला दाद दिली होती. स्वप्नवत वाटणारं डेस्टिनेशन आणि त्याहीपेक्षा स्वप्नवत वाटणारा आजूबाजूचा लेक व्ह्यू. तिच्या तर डोळ्याचं कधीच पार न फिटलं होतं. दीक्षा तिच्या रूममध्ये आली आणि पाहतच राहिली. लॅविश रूम आणि समोरचा नजारा. आनंदानं तिनं स्वतःभोवती गिरकी घेतली. अय्यो, सच अ ब्युटिफुल रूम. देवडा, हंक केवढं प्रेमम करलं तुझ्यावर दीक्षा. जस्ट लुक, एंता परिपूर्ण मैनादी, किती परफेक्ट. हिरण्या रूमकडे वासून पाहत म्हणाली. मॅडम दीक्षासोबत रूम शेअर करणार होत्या. संध्याकाळच्या सुमारास वर्णा आणि तिची टीमही तिकडे पोहोचले आणि खऱ्या अर्थानं लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. आउटफिटची फिटिंग्स, ट्रायल्स, लास्ट मिनिट चेंजेस हे सगळं करता करता दिवस कसा सरला कुणालाच कळलं नाही. दीक्षाच्या घरचे रात्री पोहोचले आणि दक्षने त्यांचंही स्वागत केलं. दीक्षाचे आईबाबा आणि काका काकू एकंदर सगळी व्यवस्था पाहून भारावून गेलेले आणि दर्शन मात्र निर्विकार चेहऱ्यानं जे समोर घडतंय ते पाहत होता. रात्री सगळीकडे निजानीज झाली. दीक्षा आणि हिरण्या झोपायला जाणार तोच दारावर टकटक झाली. हिरण्यानं जाऊन दार उघडलं आणि समोर दक्षला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. अय्यो हंक जीजू, दिशा बगैर चैन नाही येत असतं काय. सॉरी, आय हॅव स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन, तुम्हाला भेटू द्यायचं नाही. हिरण्या तोऱ्यात म्हणाली. ओके,
मग तुझ्या सत्याला सांगतो, जा बाबा, तुला काही आज रोमांस करता यायचा नाही तुझ्या गर्लफ्रेंडसोबत, जाऊन झोप. दक्ष तिरकस हसत म्हणाला. सत्या, ते कुठं आहे? तो आला का तुझ्यासोबत? हिरण्य लगेच बाहेर डोकावली. मी का सांगू? तू कुठे मला दिशूला भेटू देतेस? दक्षने खांदे उडवले. अय्या चेवडू, असं नाही करायचं. माझं शान जिजू आहे ना तू. टेल नो, वेअर इज ही? हिरण्या त्याला मस्का मारत म्हणाली. तू मला आत जाऊ देत आधी. दक्ष तिला बाजूला सारून आत घुसला. हां जा, वरच्या फ्लोअरवर एक एक्सटेंडेड टेरेस आहे, तिकडे थांबलाय तो, त्यानं सांगितलं. ओके, पर 10 मिनिट्स हा, नाहीतर सगळं मला मारल, हिरण्या म्हणाली. तशी दक्षने होकारार्थी मांडो लावली. ती बाहेर निघून गेली तसा त्यानं दरवाजा लावून घेतला. दिशू, दक्ष हाक मारत बेडरूममध्ये घुसला. नुकतीच बाथरूममधून बाहेर आलेली दीक्षा त्याला समोर पाहून किंचाळली. अगं ओरडतेस काय, मी आहे. दक्ष पुढे झाला आणि त्याची तिच्यावर नजर गेली. आता निवांत लोळायचं म्हणून तिनं मस्त लूज शॉर्ट्स आणि टी शर्ट घातला होता. दक्षने तिच्याकडं पाहून शिट्टी वाजवली. ओ माय हॉटी, त्यानं डोळा मारला आणि तिच्याकडे सरकला. ए भुसनाळ्या, तिकडेच थांबा तू. एकतर असं भूतासारखं येऊन घाबरवलंस मला आणि आता मारे लाडात येतोयस. जा तिकडे. दीक्षानं नाक मुरडलं. आणि हे काय, तुला आत कुणी येऊ दिलं? तिनं विचारलं. तुझा पहारेकरी गेलाय भुर्र. दिशोडी, तुला मला भेटायचं होतं यार. म्हणजे ॲक्च्युली असं फिल्मी काहीतरी करायचं होतं मला, पाईपवरून वगैरे यायचं. पण नंतर विचार केला, छोड ना भाई, प्यार किया तो डरना क्या, जाऊया डायरेक्टली. त्यानं हात पुढे केला तशी दीक्षा त्याच्या जवळ आली. थँक्स दक्ष, हे खरंच खूप सुंदर आहे रे. म्हणजे मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं आपलं लग्न हे असं इकडे. स्वप्नच वाटतंय मला हे, दीक्षा म्हणाली. तसा दक्षने तिला हलकासा चिमटा काढला. मंद कुठला, चिमटे कसला काढतोयस? तिनं त्याच्या दंडावर फटका मारला. आमच्याकडे स्वप्नातून असंच बाहेर आणतात. आणि तुला जे काही आभार प्रदर्शन करायचं आहे ना, ते नंतर कर. आपण हनीमूनला जाऊ ना तेव्हा. खूप सारा वेळ आहे माझ्याकडे तुझे आभार ऐकून घ्यायला. दक्षने हसत तिला मिठीत घेतलं. आय लव्ह यू दक्ष, दीक्षा त्याला बिलगत म्हणाली. हश, हेच ऐकायला आलो होतो यार मी. दिशू, उद्यापासून गेस्ट यायला लागतील. मग असं निवांत तुला भेटताच येणार नाही ग. बघू तरी देत माझी होणारी बायको किती गोड दिसतीये. त्यानं तिचा चेहरा उंजळीत घेतला आणि तिच्या गालांवर ओठ टेकवले. मी पण खूप खूप लव्ह यू दिशू. त्यानं तिच्या नजरेत पाहिलं आणि हळूच तिचे ओठ बंदिस्त केलेच होते की दार वाजलं. ही बाई टायमर लावून गेलेली वाटतं. बरोबर 10व्या मिनिटाला उगवली आहे. दक्ष वैतागत म्हणाला. तशी दीक्षा तोंड दाबून हसायला लागली. गप तू, त्यानं तोंड वाकडं केलं. ओ लेते बाळ, सगळे छलतात दक्षू बेबीला, दीक्षा त्याचे गाल ओढत म्हणाली. आणि तिनं पुढे येत त्याच्या ओठांवर हळूच किस केला. जा आता, झोप शांतपणे. गुड नाईट बायको. दक्षने तिच्या कपाळावर ओठ टेकले आणि जाऊन दार उघडलं. टाईम अप. हिराबाई कमरेवर हात ठेवून उभ्या होत्या. जातोय. दक्षने तिच्या टपलीत मारलं आणि त्याच्या रूमकडे निघून गेला. आजची सकाळ खास होती. आजपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार होते. दीक्षा प्रसन्न मनाने उठली आणि आवरून बाहेर आली. तिचे आई बाबा शेजारच्याच रूममध्ये होते. दर्शनही त्याच फ्लोअरवर होता. तिचे काका काकू खालच्या फ्लोअरवर होते. हळूहळू गेस्ट यायला सुरुवात झाली होती. दक्ष सकाळी लवकर उठून धावपळ करत होता. कार्तिक आणि दिनेश त्याच्या मदतीला उभे होते. हॉटेल स्टाफही होताच स्वागताला. दिवस सरत आला आणि मावळतीच्या सूर्यानं त्याच्या छटा सर्वत्र पसरवल्या. ताज लेक पॅलेसचं लॉन मात्र उजळून निघालं होतं. दीक्षाची मेहंदी होती ना. ऑलिव्ह ग्रीन कलरच्या डिझायनर वन पीसमध्ये दीक्षा खूपच गोड दिसत होती. लग्नाचं तेज तिच्या सौंदर्यात अजून भर घालत होतं. बरीचशी पाहुणे मंडळी, तिची मित्रमंडळी अगदी आवर्जून तिला हवं नको ते पाहत होती. आपल्या हातावर रेखाटलेल्या नाजूकशा मेहंदीतलं दक्षचं नाव ती कितीतरी वेळ प्रेमानं निहाळत होती, जो तो तिचं कौतुक करत होता. दक्षचे खास गेस्टही तिकडे हजर होते. अगदी थोरा मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळ्यांनी मेहंदी काढून घेतली होती.
दक्ष दीक्षाचे नजरेचे खेळ, त्यावर सगळ्यांची चिडवाचिडवी आणि दीक्षाचं नजर झुकवणं, तिची हर एक अदा फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर कैद करत होते. त्यांना सूचनाच तशा होत्या नवरदेवाच्या. मेहंदी पार पडली आणि आता वेध लागले होते हळदीचे. सकाळपासून अनुराधा आणि आत्यांची लगबग सुरू होती आणि त्यांच्या उत्साहाला आवर घालता घालता काका काकींच्या नाकी नऊ आले होते. लॉनचा लूक परत एकदा पालटला होता आणि सगळीकडे पिवळ्या रंगाची उधळण झाली होती. दीक्षाच्या आईनं तिला पहिली हळद लावली, तर दक्षच्या आईनं त्याला, आणि मग माहोल असा काही बदलला की हळद कमी आणि होळी जास्त वाटत होती. दीक्षा आणि दक्ष पूर्णपणे हळदीने माखले होते. त्यातही सगळ्यांच्या नजरा चुकवून दक्षने त्याच्या पद्धतीनं दीक्षाला हळद लावलीच होती. आणि मग दीक्षाच्या स्पेशल डिक्शनरीमधली राखीव शब्दसुमनं त्यांनी ऐकून त्याचे कान तृप्त झाले होते. दुपारी मस्तपैकी जेवणावर ताव मारून आणि आराम करून सगळे संध्याकाळची आतुरतेनं वाट पाहत होते. संगीत आणि कॉकटेल पार्टी होती ना. दीक्षासाठी आज स्वर्णानं वाईन कलरचा पार्टी गाऊन डिझाईन केला होता. रेडी होऊन दीक्षानं आरशात पाहिलं. दिस इज इट दिशू. उद्या यावेळेस तू ऑफिशियली मिसेस दीक्षा दक्ष कारखानीच झालेली असशील. तुझ्या दक्षची दिशू. दक्षचं नाव ओठांवर आलं आणि हलकी लाजेची लाली गालावर पसरलीच. तिनं गोड हसत स्वतःला निहाळलं. दारावर नॉक झालं. तिला माहीत होतं कोण असणार आहे. हलकं हसत तिनं दार उघडलं. रेडी आहेस? ब्लेझरची बटणं लावणाऱ्या दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो स्टॅच्यू झाला. ती मात्र गोड हसत त्याच्याकडे पाहत होती. दक्षची नजर आपसूक तिच्यावर फिरली. वाईन कलरचा गाऊन, त्यावर केसांचा फ्रेंच रोल, गळ्यात नाजूकसा डायमंड सेट, कानात तसेच टॉप्स, चेहऱ्यावर साजेसा मेकअप आणि सकाळपेक्षा रंग चढून गडद झालेली हातभर रचलेली मेहंदी. यू लुकिंग स्टनिंग. दक्ष भारावल्यासारखा तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्यानं तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकले. थँक्स. अँड यू लुक हँडसम. तिनं त्याचा हात हातात गुंफला. चलायचं? त्यानं हसून विचारलं. तिनं मान डोलावली आणि दोघे बँक्वेट हॉलकडे गेले. दोघांचं स्वागत अगदी जल्लोषात झालं. टाळ्या, शिट्ट्या, पॉपर्स, नुसता राडा. दीक्षा सगळीकडे पाहत होती. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे त्या गर्दीतून त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. थोडा वेळ थांब, सगळ्यांची ओळख होईलच. त्याआधी आपलं संगीत एन्जॉय करूया. दक्ष म्हणाला तशी तिनं मान डोलावली. दक्षकडच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लगेच त्यांचे सुप्त कलागुण दाखवायला सुरुवात केली. काही रोमॅन्टिक तर काही फनी असे वेगवेगळे परफॉर्मन्स दीक्षा आणि दक्ष एन्जॉय करत होते. कार्तिक, सोनिका, दिव्या, दक्ष आणि दीक्षाचे फ्रेंड्स यांचे स्पेशल परफॉर्मन्सेस झाल्यावर आपले उत्सव मूर्ती तरी कसे मागे राहतील. दक्षने लगेच दीक्षाला स्टेजवर नेलं आणि मग झालाच एक तडकता भडकता रोमॅन्टिक परफॉर्मन्स. दीक्षानं खाली बसल्यावर त्याला हाक मारली. बोला. तो स्पर्श देशमुख आहे ना? तिनं एकीकडे पॉइंट केलं. हो, तो येणारच होता. त्या दिवशी नाही का बोललो आपण? हो, पण आणि तो राम आहे ना? आणि त्या ACP इरिका जहागीरदार. ओ माय गॉड, ॲडव्होकेट अभेद्य जहागीरदार. आणि तो प्रियांक सूर्यवंशी आहे ना? दीक्षा लहान मुलांसारखी डोळे विस्पारून दक्षला विचारत होती. दक्ष, तू यांना सगळ्यांना ओळखतोस? तिचे डोळे बाहेर यायचे बाकी होते. हो ग राणी, ओळखतो. तुझ्या नवऱ्याविषयी अजून खूप काही तुला माहीत नाही आहे दिशुडी. एनिवे, तुझीही सगळ्यांशी ओळख होणार आहे. डोंट वरी. दक्ष हसत म्हणाला. कधी? दीक्षाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. थोडा वेळ थांब शोना. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा. धन्यवाद.